आणि आकाशात चमचमणारे तारे. मी आश्चर्याने इकडे तिकडे बघत होते. तेवढ्यात माझ्या पुढे एक विचित्र प्रकाश दिसला. तो प्रकाश माझ्या जवळ येऊ लागला आणि त्यातून एक नाजूक पंखांचा सोनेरी पक्षी बाहेर आला. तो अचानक माझ्या हातावर बसला. मी घाबरले. त्याच्या गोड आवाजात म्हणाला, घाबरू नकोस, तू विशेष आहेस. मी तुला एका सुंदर जादुई सफरीवर घेऊन जात आहे. मी गाली मी आकाशात झेपावलो. जंगलाखाली जात होते. नद्या आवाज घेत होत्या, तिकड्या चमकत होत्या. थोड्या वेळात आम्ही एका क्रिस्टलच्या किल्ल्यासमोर उतरलो. संपूर्ण किल्ला काचेसारखा पारदर्शक आणि ताऱ्यासारखा चमकत होता. मी आत गेले आणि पाहते तर काय, वेगळ्याच प्राण्यांची एक परिषद चालू होती. हरिण, सिंह, माकड आणि सगळ्यात मजेदार म्हणजे ते माणसासारखे बोलत होते. त्यांनी मला आदराने नमस्कार केला आणि म्हणाले, तू निसर्गाची मैत्रीण आहेस, आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे. त्यांचे बोलणे ऐकून मला असे वाटले मी पर्यावरणासाठी काहीतरी केले. लोकांमध्ये प्राण्यांविषयी आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण करावे, आपुलकी वाढवावी असा दृढ निश्चय मी माझ्या मनात करत होते. तेवढ्यात तो सोनेरी पक्षी त्याच्या मधुर आवाजात म्हणाला, तुझी आता परत यायची वेळ झाली. पण मला परत यायची इच्छाच होत नाही. क्षणात सगळं धुसर झालं. किल्ला, प्रकाश, प्राणी. तेवढ्यात मी आईचा आवाज ऐकला आणि जागी झाले. तेव्हा समजले, अरे तर स्वप्न होते. स्वप्नाचे ढेसरे माझ्या मनावर उमटले. त्यातून मला एक बोध झाला, निसर्ग हा फक्त पाहण्याची गोष्ट नाही, तर जपण्याची जबाबदारी आहे. प्रत्येक झाडे, प्रत्येक नदी, प्रत्येक जीवाची किंमत करा. स्वप्न जरी झोपत पडले तरी त्याने मला सुंदर शिकवण दिली. म्हणूनच बघा, आपण त्याचा अर्थही समजून घ्या. जितकं शक्य आहे तितकं जग सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. ज्या प्राण्यांनी मला सांगितले, माणसांनी जंगल तोडले, आमचे प्रदूषण वाढले, आम्हाला घरे कमी पडली. पण आशा आहे, तू हा आमचा संदेश जगाला सांग, अर्पण निसर्गाचे रक्षण कर. त्यांचे बोलणे ऐकून मला असे वाटले, लोकांमध्ये प्रत्येक झाडे, प्रत्येक नदी, प्रत्येक जीवाची किंमत करा. स्वप्न जरी झोपेत पडले तरी त्याने मला